शांतता वाचवू, निसर्गाचे संतुलन राखू. चला संकल्प करूया, वनराई वाचवूया. या वनदेवाचं इतकं सत्पणे आपल्या गावामध्ये. तर कोणतंही कार्य असो, शुभ कार्य असो, शुभ कार्यानंतर आपलं लग्न कार्य असो किंवा काही वस्तूची सुरुवात करायची असेल, शेतीची सुरुवात करायची असेल, भात काढणी म्हणा, लागवड म्हणा, अशा बाबतीत जे आपण कामं करतो, आदिवासी समाजाची कामं चालतात ती पूर्णतः ही वनदेवाच्या पूजनानंतरच केली जातात. सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय आदिवासी जय शिवराय. सह्याद्रीचा राखणदार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अशी एक वनराई पाहणार आहोत जी आपल्या पूर्वजांनी आणि विशेष म्हणजे आपल्या घोटकर कुटुंबियांनी कित्येक वर्षापासून जपली आहे, राखली आहे. देवराई किंवा वन. पूर्वजांना पहिलं असं वाटायचं की शेतातील काही जागा ही अस्पर्शित ठेवावी, तिथे निसर्ग जसं वाढायचंय तसं वाढून द्यावं. जिथे काही खणायचं नाही, काही कापायचं नाही, काही खनन करायचं नाही, जीवसृष्टीला जसं वाढायचंय तसं पूर्ण वाढून द्यायचं. हे आमच्या राखणदाराचं जंगल आहे, जे आमच्या पूर्वजांनी वनराई म्हणून जपलं. कारण माणूस फक्त झाडे लावू शकतो हो, पण हे नैसर्गिक अधिवास निर्माण करू शकत नाही. या स्वर्गासारख्या वनराईमध्ये आमचा वनदेव आहे, जो या वनराईचा राखणदार आहे. नमस्ते मित्रांनो, आपण आज या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी जे दैवत आहे ते आदिवासींचं कुलदैवत वनराज म्हणजेच वनदेव. आणि हे जे देवस्थान आहे हे एका सुंदर अशा वनराईमध्ये वसलेलं आहे. आजूबाजूला जर आपण पाहिलं तर अत्यंत जुने असे वृक्ष वर्षानुवर्षे या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. हे काही कुणी याची लागवड केलेली नाही, निसर्गताच ही सगळी वनराई या ठिकाणी वसलेली आहे. आणि या दाट अशा वनराईमध्ये हे आदिवासींचं दैवत वसलेलं आहे. खऱ्या अर्थाने वनदेव म्हणजे वनाचा राजा, वनामध्ये वास्तव्यास असणारं दैवत. आदिवासींचं जीवन जर आपण पूर्व परंपरागत अगदी सुरुवातीपासून पाहायला गेलो तर संपूर्णतः आदिवासींचं जीवन हे जल, जंगल आणि जमीन याच्यावर आधारित असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग जंगल ही खऱ्या अर्थाने आदिवासींच्या संपत्ती आहे आणि हे जंगल राखण्याचं काम आदिवासी करत आलेले आहेत. आणि हे राखत असताना ही जी दैवता आहेत, मग यामध्ये आत्ता सांगितलं मी वनराज, तर हे वनराज हे जंगल राखण्यासाठी प्रेरणा देतात आदिवासींना. त्याचबरोबर या दैवताच्या बाबतीत अजून काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर आत्ताच आमच्या संजू भाऊनी सांगितलं की या ठिकाणी कुठलंही शुभ कार्य जर आदिवासी समाजामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये होणार असेल, उदाहरणार्थ लग्न सोहळा होणार असेल, तर ते कुटुंब येऊन या ठिकाणी दैवताची पूजा करतं. पहिली लग्नाची पत्रिका या दैवताला वाहिली जाते आणि मग ते समाजामध्ये त्या पत्रिका वाटप केल्या जातात. त्याचबरोबर नवीन वधूवर लग्न झाल्याच्या नंतर प्रथमतः दैवताचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. तसंच शेतीच्या बाबतीमध्ये आदिवासी समाज हा खऱ्या अर्थाने डोंगर दऱ्यांमध्ये राहणार समाज, परंतु जे काही उपजीविकेसाठी जंगल त्याचबरोबर थोडीफार शेती केली जाते उपलब्ध असलेली, तर ती शेती करत असताना मुख्यत्वे शेतीमधून मिळणारं उत्पन्न म्हणजे भात पीक. आणि हे भात पीक जी पावसाळ्यामध्ये त्याची लागवड करायची असते, त्या लागवडीच्या टायमाला म्हणजे अगदी पहिल्या दिवशी जेव्हा भात लागवडीला सुरुवात करायची आहे तर प्रत्येक शेतकरी आदिवासी समाजातला तो या दैवताजवळ येतो. या ठिकाणी गुळ भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग त्या लागवडीच्या कामाला सुरुवात केली जाते. तसंच भात काढणीच्या टायमाला सुद्धा ज्या दिवशी भात काढायचा आहे आपल्या शेतातला, तर तो कापणी करायच्या अगोदर दैवताला नैवेद्य दाखवला जातो. गुळ भाताचा, नारळाचा, तेलाचा दिवा या ठिकाणी पेटवला जातो, त्याचे आशीर्वाद घेतले जातात आणि मग आदिवासी समाज आपली जी काही परंपरागत शेती आहे ती शेती करत असतो. या ठिकाणी
दुसरंही असं सांगता येईल की आदिवासी समाज जंगलामध्ये राहत असताना जंगलामध्ये आपण पाहतो अनेक हिंस्र श्वापद आहेत, त्याचबरोबर विचूकाटा आहे, साप, अत्यंत विषारी अशा प्रकारचे सर्प जंगलांमध्ये दिसून येतात. मग हा अहोरात्र समाज जंगलामध्ये फिरत असताना सुद्धा अगदी रेअरली एखादी केस म्हणता येईल की त्याला सर्पदंश झालेला आहे आणि ती दगावली असेल, परंतु जवळजवळ अगदी 99.99% अशी एकही केस नाही की ती आदिवासी समाजातली सर्पदंश झाला, ती दगावली किंवा एखाद्या जंगली हिंस्र प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला. आणि मग या समाजाला ही जी ऊर्जा मिळते किंवा समाजाचं रक्षण करण्याचं काम जे केलं जातं ते या दैवतांकडनं केलं जातं. समाज या दैवतांवर विश्वास ठेवतो. एखाद्या कुटुंबाचं जर दुर्लक्ष झालं असेल देवाकडे, बरेच वर्ष ते दर्शनाला आले नसतील, तर त्याची चुणूक दाखवली जाते असं त्या कुटुंबाकडनं ऐकायला मिळतं. आजूबाजूला त्याच्या घराच्या भोवतीने सर्प फिरताना दिसतील, त्याच्या घरामध्ये एखादा सर्प दिसेल आणि हे जेव्हा दिसून येतं तेव्हा त्या कुटुंबातला बुजुर्ग एखादा व्यक्ती लगेच बाकीच्यांना सांगतो की अरे काहीतरी चुकलंय, दैवताकडे गेलं पाहिजे, देवाला नारळ फोडला पाहिजे. आणि मग या दैवताचा आठवड्यातला रविवार हा आहे की रविवारी या ठिकाणी कुटुंब येतं किंवा समाजातली माणसं येतात, त्याला नारळ वगैरे फोडतात, देवाजवळ शरण येतात आणि हे दैवत अशा प्रकारे आदिवासी समाजावर आपला आशीर्वाद कायम ठेवतं. आणि खऱ्या अर्थाने आदिवासी आणि दैवत जल, जंगल, जमीन यांचं रक्षण करत असतात. अशा प्रकारे अजूनही जुन्या व्यक्तींकडून बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु तुर्तास एवढंच. पुढील भागात अधिक माहिती देता येईल. होय, आम्ही निसर्गपूजक. आम्ही या निसर्गामध्येच देव पाहिले, म्हणूनच आमच्या पूर्वजांनी अशी छान जंगले आणि वनराई राखली आहेत. आणि या वनरायांमध्ये आणि जंगलांमध्ये आम्ही नागदेव, वाघोबा, वनदेव, भैरवनाथ अशी वेगवेगळ्या प्रकारचे आमचे राखणदार आम्ही जपतो आहेत, आम्ही पूजतो आहोत. आमच्या आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कुळसाया आम्ही पूजतो, ज्यामध्ये आमच्या तळचेवाडीमध्ये जर विचार केलं तर आमची वर्सुबाई जी कुळसाय आहे, ज्यांची कुळसाई वर्सुबाई आहे त्यांनी वर्षाचं झाड पूजायचं असतं, ते तोडायचं नसतं, त्याचं रक्षण करायचं असतं. त्याचप्रमाणे कळमजाई माता, ज्यांची कुळसाई कळमजाई माता आहे, त्यांनी कळंबाचं जे झाड असतं ते पूजायचं असतं, त्याचे रक्षण करायचं असतं. हे फक्त झाडापर्यंतच मर्यादित नाही आहे, तर प्राण्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर घोरपडाई माता म्हणजे ज्यांची कुळसाई घोरपड आहे, अशा प्रत्येकाने घोरपडीचं रक्षण करायचं असतं, तिची शिकार करून द्यायची नसते. अशा वेगवेगळ्या प्रकारे आमचे जे आदिवासी बांधव आहेत ते एकंदरीत संपूर्ण निसर्गाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ह्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या पूर्वजांपासून कित्येक वर्षापासून ते जपत आले आणि हा संपूर्ण ठेवा आपल्या येणाऱ्या पिढ्यांना देखील त्यांनी एक चांगलाच आदर्श सगळ्यांसमोर ठेवलेला आहे. इथल्या झाडाचं आपण पान देखील तोडू शकत नाही, कारण हे आमच्यासाठी जंगल नाही हो, हे आमच्या वनदेवाचं नैसर्गिक अधिवास आहे. आपल्या पूर्वजांनी फक्त ही वनराईच नाही जपली, तर यामधल्या असणारी जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी या सगळ्या गोष्टी जपल्या आहेत. इथे आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतील, इथे आढळणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील, हे सगळं जपलं आहे. आत्ताच येत असताना मग अशी जैवविविधतेचं निरीक्षण केलं, त्यावेळेस आम्हाला एक दुर्मिळ असणारा पक्षी एशियन पॅराडाईज फ्लायकेचर म्हणजे आपला स्वर्गीय नर्तक, हा जो आपल्या या भागामध्ये एक दुर्मिळ प्रकारचा पक्षी आहे, तो मात्र इथं आम्हाला त्याचं दर्शन झालं आणि खूप मनाला पण खूप छान वाटलं. म्हणजे असे दुर्मिळ पक्षी प्राणी आपल्या या वनराईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवत असतो आम्ही, त्यावेळेस आम्ही या सगळ्या चिमुकल्यांना सहभागी करत असतो, कारण हेच आपलं भविष्य आहे येणारं. आणि त्यामुळेच यांना आपल्या पूर्वजांनी कित्येक वर्षापासून जी आपली वनराई जपली, जी वनराई राखली आहे, त्या वनराईचं त्यांना महत्त्व कळावं याच्यासाठी आपण यांना समाविष्ट करून घेत असतो. आणि त्याचबरोबर या वनराईमध्ये असणारी जी जैवविविधता आहे, इथले वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे औषधी वनस्पती असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील, पक्षी असतील, यांची माहिती त्यांना व्हावी किंवा या संपूर्ण निसर्गाचे महत्त्व त्यांना कळावे यासाठी आपण मुद्दामून ह्या सगळ्यांना म्हणजे आपण आपल्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करत असतो, जेणेकरून यांना देखील निसर्गाची ओढ निर्माण व्हावी किंवा नवीन काही गोष्टी निसर्गाबद्दल त्यांना
माहीत व्हाव्यात, वेगवेगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे आत्मसात करण्याची संधी मिळावी, त्याचप्रमाणे नवीन नवीन काही गोष्टी त्यांना अभ्यासाला किंवा त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करायला मिळावा, या गोष्टीसाठी त्यांना आम्ही समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच संदेश देण्याचा प्रयत्न करतो की ज्या आपल्या पूर्वजापासून त्यांनी हे संपूर्ण वनराया राखलेले आहेत, हा संपूर्ण निसर्गाचं संतुलन राखलेलं आहे, ह्याच गोष्टी आपल्याला राखायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टिकवायच्या आहेत. जैवविविधता वाचवा, निसर्गाचे संतुलन राखा. चला संकल्प करूया, वनराई वाचवूया.